गुड इव्हिनिंग, गुड मॉर्निंग अँड गुड आफ्टरनून टू एव्हरीवन. ज्या टाईमलाईनला तुम्ही हा लेक्चर पाहताय त्या टाईमलाईनच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. ओके, इन दिस लेक्चर वी आर कवर्ड द फिजिकल इंटरप्रिटेशन्स ऑफ इम्पॉर्टंट इक्वेशन्स इन SHM. ओके, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण 6 इम्पॉर्टंट इक्वेशन्स बघितलेले आहेत SHMमध्ये. ओके, थोडंसं जर काय आपण रिकॉल केलं तर तुमच्या लक्षात येईल की फर्स्ट आपलं जे काही इक्वेशन होतं ते इक्वेशन कोणतं होतं. तर बघा, फर्स्ट इक्वेशन एफ इज इक्वल टू मायनस KX, बरोबर आहे का. सेकंड इक्वेशन काय आहे, ए इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. ओके, अँड थर्ड इक्वेशन व्ही इज इक्वल टू प्लस और मायनस ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ओके, these are the relations F, force, acceleration and velocity with respect to displacement, म्हणजे रिलेशन बिटवीन F and X, A and X, V and X. ओके, देन फोर्थ इक्वेशन आपण डिराईव्ह केलं होतं. फोर्थ इक्वेशन, द रिलेशन बिटवीन ऑर द एक्सप्रेशन फॉर X and T. बघा, X इज इक्वल टू प्लस और मायनस A साइन ओमेगा टी प्लस फाय. ओके, किंवा X इज इक्वल टू प्लस और मायनस ए कॉस ओमेगा टी प्लस फाय, बरोबर आहे. देन फिफ्थ इक्वेशन होतं V इज इक्वल टू प्लस और मायनस ए ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय. ओके, and then last sixth equation, acceleration A is equal to minus A omega square sin ओमेगा टी प्लस फाय, बरोबर आहे का. ठीक आहे, तर बघा ही 6 इक्वेशन्स आपण याच्या अगोदरच्या लेक्चर्समध्ये डिराईव्ह केलेले आहेत, बरोबर आहे का. ठीक आहे, तर बघा आपल्याला जर काय विचारलं की जर का आपलं जनरल एक्सप्रेशन हवं असेल जो एखादा पार्टिकल सिम्पल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतो. सिम्पल हार्मोनिक मोशन म्हणजे काय. ओके, तर आपण याच्या अगोदरच्या लेक्चर्समध्ये डिटेल्समध्ये स्टडी केलेलं आहे. तुम्ही जर काय SHM बाय युनिव्हर्स ऑफ मायक्रोफिजिक्स जर का सर्च केला यूट्यूबवर तर तुम्हाला संबंधित व्हिडिओ भेटून जाईल. ठीक आहे, तर बघा SHM म्हणजे काय असतं. अ सिस्टीम इज सेट टू बी एक्झिक्यूट सिम्पल हार्मोनिक मोशन वेन इट्स व्हायब्रेट्स पिरियडिकली in a such a way that the restoring force acts on a particle is directly proportional to the displacement of an object from its mean position. बरोबर आहे का. पूर्ण या होल चॅप्टरमध्ये ही जी काय आपण साईडला काढलेली डायग्रॅम आहे ही खूप महत्त्वाचा रोल प्ले करते. ओके, आता बघा ह्या केसमध्ये आपण एक स्प्रिंग मास ऑसिलेटरचा एक्झाम्पल घेतलेला आहे. ठीक आहे, ज्या केसमध्ये आता बघा हा इनिशियलला एक्स इज इक्वल टू टाईम टी इज इक्वल टू 0 असताना एक्स इज इक्वल टू 0 अज्युम केला. ठीक आहे, सपोज हा ब्लॉक किंवा हा मास किंवा हा ऑब्जेक्ट मी डिस्प्लेस केला. ओके, सपोज करा डिस्प्लेस केला या म्हणजे राईट हँड साईडला, तर या ऑब्जेक्टवरती जो रिस्टोरिंग फोर्स ॲक्ट होणार आहे तो अपोजिट असेल. देअरफोर FR इज प्रपोर्शनल टू मायनस एक्स. ओके, आणि प्रपोर्शनल साईन आपण रिमूव्ह करतो आहे आणि लिहितो आहे F इज इक्वल टू मायनस KX, बरोबर आहे का. देन जर काय आपण हा ऑब्जेक्ट या एक्स्ट्रीम पोझिशनपासून रिलीज केला असेल, ओके, तर हा ऑब्जेक्ट त्याच्या मीन पोझिशनच्या अबाउट किंवा याला आपण काय म्हणतो स्टेबल और इक्विलिब्रियम पोझिशन और मीन पोझिशनच्या अबाउट ऑसिलेट करतो. ओके, सच काइंड ऑफ मोशन इज नथिंग बट सिम्पल हार्मोनिक मोशन. ओके, मीनवाईल ऑसिलेटरी मोशन्समधील किंवा हार्मोनिक मोशनमधील सिम्पलेस्ट केस बघा F इज इक्वल टू मायनस KX रेस टू 1 आहे. एक्स रेस टू 1, एक्स रेस टू सपोज का 3 असेल, एक्स रेस टू 5 असेल अँड सो ऑन. ऑड नंबर जर आपण पॉवर इन्क्रीज करत गेलो तर हे इक्वेशन थोडंसं कॉम्प्लिकेटेड बनतं. ठीक आहे, त्या केसला आपण सिम्पल हार्मोनिक मोशन म्हणणार नाही. तर सिम्पल हार्मोनिक मोशनच्या केसमध्ये तुमचा ऑब्जेक्ट एक स्ट्रेट लाईन पाथ फॉलो करतो, एक लिनियर पाथ फॉलो करतो, बरोबर आहे का. फॉर एक्झाम्पल जर का आपण एखाद्या पेंडुलमचं एक्झाम्पल घेतलं असेल. ओके, सपोज हा पेंडुलम आहे. ओके, ह्याला जर काय आपण इथून या हाईटपासून जर काय रिलीज केलं तर तो काय करेल रे, या मीन पोझिशनच्या अबाउट ऑसिलेट करेल, बरोबर आहे ना. हा ऑसिलेट करेल.
मात्र हे जे का ऑसिलेशन आहे हे ऑसिलेशन आपण फक्त ऑसिलेटरी मोशन किंवा ऑसिलेशन्स म्हणून अज्यूम करू शकतो. हे ऑसिलेशन कधीही SHM होऊ शकणार नाही. SHMला कंडिशन काय आहे की ऑब्जेक्ट मीन पोझिशनच्या अबाउट टू अँड फ्रो मोशन करत असताना त्यानं एक स्ट्रेट लाईन पाथ फॉलो केली पाहिजे. आणि म्हणून म्हटलं ना की सिम्पल हार्मोनिक मोशन इट इज द सिम्पलेस्ट केस और इझिएस्ट केस ऑफ हार्मोनिक मोशन. हार्मोनिक बघा, सिम्पल हार्मोनिक मोशन, हार्मोनिक याचा अर्थ काय ऑसिलेटरी मोशन्स. ओके. आणि पहिल्या लेक्चरमध्ये आपण हेही बघितलेलं आहे की मगाशी मी डेफिनेशन सांगताना म्हटलेलं आहे अ सिस्टीम एक्झिक्यूट सिम्पल हार्मोनिक मोशन वेन इट्स व्हायब्रेट्स पिरियडिकली. लक्षात आलं का? असं मी का म्हणतोय? कारण की ऑल ऑसिलेटरी मोशन्स आर पिरियडिक बट ऑल पिरियडिक मोशन्स आर नॉट ऑसिलेटरी. लक्षात आलं का? हे सगळं आपण याच्या अगोदरच्या लेक्चर्समध्ये कव्हर केलेलं आहे. ठीक आहे. तर बघा हे तिन्ही इक्वेशन्स कसे डिराईव्ह करायचे, त्याचं फिजिकल इंटरप्रिटेशन काय आहे, ओके, हे आपण बघितलेलं आहे. त्याचबरोबर मला सांगा, सपोज जर का मी हा एखादा पार्टिकल इथून म्हणजे हा टोटल डिस्टन्स x असेल तर सपोज करा x/2 पासून जर का मी डिस्प्लेस केला असेल तर इक्वेशन काय बनेल, किंवा -x/2 पासून जर का डिस्प्लेस केला असेल तर इक्वेशन काय बनेल. तर आपल्याला बघितलं पाहिजे ना. ॲक्च्युली या केसमध्ये बघा, या केसमध्ये x इज इक्वल टू प्लस और मायनस a sin ωt प्लस फाय. हे तुमचं जनरल एक्सप्रेशन आहे, जनरल इक्वेशन आहे ऑफ SHM. बरोबर आहे का? मी याला जनरल इक्वेशन काय म्हणतो, कारण की तुमचा जर काय इनिशियल फेज कोणताही असू देत, लक्षात आलं, ॲट एनी टाईम इंटरवल, तर तुम्हाला त्या पार्टिकलची पोझिशन किंवा डिस्प्लेसमेंट फाइंड करता येतं. आणि जर तुम्हाला x माहिती असेल तर त्याचं जर का आपण डेरिव्हेटिव्ह घेतलं तर तुम्हाला त्या पार्टिकलची वेलॉसिटी भेटते, जो पार्टिकल सिम्पल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतो किंवा एक्झिक्यूट करत आहे त्याची. सिमिलरली भेटलेल्या वेलॉसिटीचं पुन्हा आपण जर टाईम डेरिव्हेटिव्ह घेतलं तर तुम्हाला ॲक्सेलरेशन भेटतं. ठीक आहे. तर मग क्वेश्चन येतो की x इज इक्वल टू प्लस a sin ωt, ह्या फायचा विचार आपण नंतरला करू. लक्षात आलं? ठीक आहे. तर बघा x इज इक्वल टू प्लस a sin ωt, इथे तुम्हाला दोन इक्वेशन भेटतात. x इज इक्वल टू प्लस a sin ωt, x इज इक्वल टू मायनस a sin ωt. x इज इक्वल टू प्लस a sin ωt कधी असणार आहे, ज्या वेळेला पार्टिकल ॲट टाईम t इज इक्वल टू 0 असताना x इज इक्वल टू 0 दॅट इज मीन पोझिशनला असेल. आणि तो जर काय मीन पोझिशनपासून टाईम t 0 असताना जर राईट हँड साईडला जर काय आपण डिस्प्लेस केला, ओके, जे फॉर एक्झाम्पल t इज इक्वल टू 0 तो मीन पोझिशनला आहे, इथून हा पार्टिकल जर का मी या डायरेक्शनला जर काय मूव्ह केला असेल, या डायरेक्शनला जर का मी मूव्ह केला असेल तर जे इक्वेशन बनेल ते इक्वेशन असतं x इज इक्वल टू प्लस a sin ωt. लक्षात आलं? देन पुन्हा ॲट टाईम t इज इक्वल टू 0 असताना पार्टिकल किंवा ऑब्जेक्ट किंवा एखादी बॉडी जर काय मीन पोझिशनला असेल आणि त्या बॉडीला जर काय आपण लेफ्ट एक्स्ट्रीमला म्हणजे इथूनच मीन पोझिशनपासून जर डिस्प्लेस केलं तर इक्वेशन बनतं x इज इक्वल टू मायनस a sin ωt. लक्षात आलं? हे झालं जर काय टाईम 0 असताना आपण मीन पोझिशनपासून राईटला किंवा लेफ्टला डिस्प्लेस केल्यानंतरची इक्वेशन. सपोज जर काय टाईम t इज इक्वल टू 0 असताना पार्टिकल जर काय x इज इक्वल टू प्लस एला असेल किंवा मायनस एला असेल तर इक्वेशन काय येईल, तर इक्वेशन येतं x इज इक्वल टू प्लस और मायनस a cos ωt, हे येतं इक्वेशन. लक्षात आलं? मग हे इक्वेशन कसं काय आलं, कुठून आलं, हा क्वेश्चन पडतो ना. बरोबर आहे का? आता बघा x इज इक्वल टू प्लस a cos ωt कधी येणार आहे, तुम्हाला समजलं असेल जर काय आपण टाईम t इज इक्वल टू 0 असताना पार्टिकल x इज इक्वल टू प्लस एला असेल आणि जर काय आपण ह्या पार्टिकलला इथून ऑसिलेशन द्यायला स्टार्ट केले असतील आणि जी ऑसिलेशन सिम्पल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतात. ठीक आहे. तर बघा इथून जर काय पार्टिकल, तर हे मी इरेज करतो, इथून जर काय पार्टिकल या साईडला जर काय ट्रॅव्हल केला असेल कधी टाईम 0 असताना इनिशियलला तो एक्स्ट्रीम राईट एक्स्ट्रीमला असेल तर इक्वेशन म्हणतं x इज इक्वल टू प्लस a cos ωt. बरोबर आहे? ठीक आहे. देन
सपोज जर काय पार्टिकल लेफ्ट एक्स्ट्रीमला असेल म्हणजे या साईडला असेल, जे इथं असेल सपोज इथं, तर इक्वेशन बनतं x -a cos ओमेगा टी. बरोबर आहे का? म्हणजे तुम्हाला ही जी काही चारही इक्वेशन्स आहेत यामध्ये फोर इक्वेशन्स आहेत, बरोबर आहे. ह्या 4 इक्वेशनचा फिजिकल ॲप्लिकेशन किंवा इंटरप्रिटेशन आपल्याला या वेनं सांगता येतं. लक्षात आलं? तर बघा x +or- a sin ओमेगा टी. ओके, हे आपण मागच्या लेक्चरला डिराईव्ह केलेलं आहे. कसं केलं आहे? आपण स्टार्टिंग करताना पहिल्यांदा ॲक्सलरेशन लिहिला होता, सॉरी वेलॉसिटी आपण डिफाईन केली होती. ओके, देन त्याचं आपण एक अप्रोप्रिएट अरेंजमेंट करून आपण इंटिग्रेशन घेतलं होतं विदिन बाय सबस्टिट्युटिंग सम लिमिट्स. सिमिलरली आपल्याला जी टर्म ही तुम्हाला भेटते बघा, जी कुठलं आपण स्टार्ट कुठून केलं होतं, तर बघा ही इक्वेशन आपलं डिराईव्ह करायचं आहे. पहिलं एम बघा, हे तुम्ही बघू शकताय, याच्या अगोदरच्या लेक्चरला आपण हे इक्वेशन डिराईव्ह केलेलं आहे. ठीक आहे, तर बघा हे इक्वेशन आपण आज डिराईव्ह करून बघू. बरोबर आहे का? कारण की हे सुद्धा इक्वेशन तुम्हाला डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम प्रोव्हाइड करतं. ठीक आहे, तर बघा लेट इट बी फ्रॉम इक्वेशन नंबर 3 आपण काय सांगू शकतो आहे, v +or- ओमेगा √a² - x². ओके, ह्याला म्हणून आपण सिन्स इक्वेशन नंबर 3 इक्वेशन 3चा यूज करून आपण लिहिलेला आहे. देअरफॉर आता बघा व्हीला मी असं लिहू शकतो का, dx/dt +or- ओमेगा √a² - x². ओके, आता मी एका लेफ्ट हँड साईडला काय करतो, एक्सच्या टर्म्स आणतो, राईट हँड साईडला मी टाईमला ठेवतो. ठीक आहे, तर बघा dx/√a² - x² +or- ओमेगा dt. याला इक्वेशन नंबर आपण म्हणू, सपोज करा लेट इट बी इक्वेशन स्टार. ठीक आहे, नाऊ टेकिंग इंटिग्रेशन ऑफ इक्वेशन स्टार, ओके, विथ प्रॉपर लिमिट्स. ओके, ॲज. तर बघा लिमिट्स कशी पुट करायचे हे खूप महत्त्वाचं आहे, कारण तुम्ही जर काय ह्याला इंटिग्रेट करत असताना प्रॉपर लिमिट पुट केला तरच तुम्हाला हा फॉर्म भेटेल, कोणता x +or- a cos ओमेगा टी. ठीक आहे, तर बघा मी काय करतो, ॲट t = 0 असताना, ओके, या साईडला टाईमचं टर्म आहे, ह्या साईडला डिस्प्लेसमेंटची टर्म आहे. पहिल्यांदा बघा ॲट t = 0 असताना x +a आहे. ठीक आहे, अँड ॲट t एनी टी असताना रँडम एनी टी. लक्षात आलं का? म्हणजे मी पार्टिकल इथून स्टार्ट करतो आहे. आपल्याला बघा मी राईट एक्स्ट्रीमपासून जेव्हा स्टार्ट करतो त्यावेळेला इक्वेशन काय भेटतं, x +a cos ओमेगा टी. बरोबर आहे का? सिमिलरली आपण याचंसुद्धा डिराईव्ह करू शकतो. ठीक आहे, पहिल्यांदा आपण प्लस घेऊ, तुम्हाला सिमिलरली -a सुद्धा काढता येईल. ठीक आहे, तर बघा एनी टाईम टी असताना x काय बनेल, एनी एक्स बनेल ना. ठीक आहे, त्यामुळे आपण ही लिमिट्स या इक्वेशन स्टारमध्ये पुट करू. ठीक आहे, तर बघा काय सांगता काय करता येईल सांगा. इक्वेशन हे आहे ना, इंटिग्रेशन dx/√a² - x² +or- ओमेगा टी dt. ओमेगा dt. बरोबर आहे. आता बघा लिमिट्स या साईडला, एक सेकंड या साईडला काय बघा, इंटिग्रेशन +or- ओमेगा dt आहे. पहिल्यांदा टाईमचं लोअर लिमिट किती आहे, टाईम t = 0 असताना x +a आहे, आणि टाईम अप्पर लिमिट t असताना x x असेल. ठीक आहे, आणि प्रिवियस लेक्चरला आपण हे सॉल्व केलं आहे की याचं जे काही सोल्युशन आहे हे आपण काय करायचं आहे, इंटिग्रेशन बाय युजिंग सबस्टिट्यूशन मेथड सॉल्व करायचं आहे. त्याचे स्टेप बाय स्टेप आपण डेरिवेशन हे प्रिवियस लेक्चरला बघितलेलं आहे. तुम्हाला जर ते सॉल्व करता येत नसेल किंवा जमत नसेल तर बघा SHM 01 बाय युनिव्हर्स ऑफ मायक्रोफिजिक्स. ठीक आहे, तर बघा याचा आन्सर येतं साइन इन्व्हर्स ऑफ
एक्स बाय ए, बरोबर आहे, विदिन लिमिट्स ए टू एक्स इज इक्वल टू, याचा आन्सर काय येतं रे, प्लस और मायनस ओमेगा बाहेर पडतो, ठीक आहे, इंटिग्रेशन ऑफ डी टी, आन्सर काय येतं, टी येतं फक्त, बरोबर आहे, लिमिट्स 0 टू टी. आता पहिल्यांदा अप्पर लिमिट पुट करू, मायनस एक्सच्या ठिकाणी पुन्हा लोअर लिमिट पुट करू, म्हणजे आन्सर काय भेटतं, साईन युनिवर्स ऑफ, ओके, पहिल्यांदा एक्स पुट करा, एक्स बाय ए मायनस साईन युनिवर्स ऑफ ए बाय ए इज इक्वल टू ओमेगा प्लस और मायनस ओमेगा टी, कारण की ते 0 आहे त्यामुळे ते निघून जाईल, ठीक आहे. आता थोडंसं नीट ऑब्झर्व केला असेल तुम्ही तर बघा, या केसमध्ये ए बाय ए आन्सर भेटतं 1, ओके, साईन इनवर्स ऑफ 1 कधी असणार आहे, ज्या वेळेला अँगल किती असतो 90 असेल, बरोबर आहे ना, साईन 0 0, साईन पाय बाय 2 1 येतं, त्यामुळं हे ॲज इट इज साईन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए ॲज इट इज मायनस पाय बाय 2 इज इक्वल टू प्लस और मायनस ओमेगा टी, बरोबर आहे, मायनस पाय बाय 2 इकडे गेल्यानंतर काय बनेल, प्लस पाय बाय 2, म्हणजे काय भेटतं आन्सर, साईन इनवर्स ऑफ एक्स बाय ए इज इक्वल टू प्लस और मायनस ओमेगा टी प्लस पाय बाय 2, बरोबर आहे, ठीक आहे. आता हा ए आणि साईन इनवर्स हा इकडे गेल्यानंतर काय बनेल, आणि फक्त इकडे शिल्लक एक्स राहील, एक्स इज इक्वल टू साईन ए साईन, ओके, ए मल्टिप्लाय केला ना, ए साईन ओमेगा टी प्लस पाय बाय 2, बरोबर आहे, इथं आपण लिहू प्लस और मायनस, बरोबर आहे. आता बघा, साईन थीटा प्लस 90, साईन ओमेगा टी प्लस 90, तुम्हाला ट्रिग्नॉमेट्रीमध्ये काही इक्वेशन्स किंवा रूल्स माहिती असतील, साईन थीटा प्लस 90 आन्सर किती येतं, कॉस थीटा येतं, म्हणजे एक्स इज इक्वल टू प्लस और मायनस ए साईन थीटा प्लस 90 कॉस ओमेगा टी, बरोबर आहे का, समजलं, ठीक आहे. आता बघा, तुम्हाला हे इक्वेशन भेटतं, प्लस कधी घेणार, ज्यावेळेला तुम्ही राईट एक्स्ट्रीमपासून ऑसिलेशन द्यायला स्टार्ट करता त्यावेळेला, ठीक आहे, आणि मायनस कधी घेणार, जेव्हा तुम्ही लेफ्ट एक्स्ट्रीमपासून ऑसिलेशन द्यायला स्टार्ट करता त्यावेळेला, लक्षात आलं, ठीक आहे. आता या इक्वेशनमध्ये हे सगळं डेरिव्हेशन्स करायची पण काय गरज नाही, ठीक आहे. तर आपण इझिली काय करू शकतो बघा, तर सिम्पल काय करायचं आपल्याला, तर बघा, जनरल जे काही इक्वेशन आहे, कोणतं जनरल इक्वेशन, हे वालं, एक्स इज इक्वल टू प्लस और मायनस ए साईन ओमेगा टी प्लस फाय, ठीक आहे. ह्या ठिकाणी फायची व्हॅल्यू जर काय 0 और पाय असेल, बरोबर आहे का, तर तुम्हाला साईनच्या फॉर्ममध्ये आन्सर भेटेल, म्हणजे पहिला फॉर्म भेटेल तुम्हाला, मग ते प्लस आणि मायनस कधी असणार आहे ते तुम्हाला मी मगाशी सांगितलं. आणि जर काय तुम्ही फायला पाय बाय 2 किंवा 3 पाय बाय 2 किंवा म्हणजे त्याला आपण 270 डिग्री म्हणतो, तर तुम्हाला इक्वेशन कॉसच्या फॉर्ममध्ये भेटतं. मग तुम्ही एखादा ऑब्जेक्ट कुठून स्टार्ट केला आहे ऑसिलेशनला हे डिपेंड्स करेल त्यांच्या इनिशियल पोझिशनपासून, ओके. आणि विथ रिस्पेक्ट टू इनिशियल स्टेट, म्हणजे टी इज इक्वल टू 0ला पार्टिकल एक्स इज इक्वल टू प्लस एला आहे की मायनस एला आहे, त्यावरून ही इक्वेशन तुम्हाला सांगता येते, लक्षात आलं का, ठीक आहे. देन यावरून आपण नंतर डिराईव्ह केलं होतं इक्वेशन व्ही इज इक्वल टू, याला डिराईव्ह केलं होतं ना डी एक्स बाय डी टी, डी एक्स बाय डी टी इज इक्वल टू, आन्सर काय आलं होतं, साइन ओमेगा टी कॉस ओमेगा टी प्लस फाय, ओके. ए ॲज इट इज होता आणि ओमेगा बाहेर आला होता, ए ओमेगा कॉस ओमेगा टी, बरोबर आहे, ठीक आहे. देन ॲक्सेलरेशन इज इक्वल टू पुन्हा काय आलं होतं, डी व्ही बाय डी टी, वेलॉसिटीचं टाईम डेरिव्हेटिव्ह, बरोबर आहे. देअरफोर ए ओमेगा ॲज इट इज कॉस थिटाचा आन्सर काय येतं, मायनस साईन ओमेगा टी प्लस, बरोबर आहे, ठीक आहे. आता बघा, थोडंसं का नीट ऑब्झर्व करून बघितला तर बघा, ह्या फॉर्मला आपण थोडंसं रिअरेंज करून बघू, सॉरी, यातून आपण ओमेगा बाहेर काढला ना, तर ए ओमेगा स्क्वेअर बनेल, ठीक आहे. देअरफोर ए इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर, थोडंसं आपण इंटरचेंज करू, ए
साईन ओमेगा टी प्लस फाय. ओके, आता ए साईन ओमेगा टी प्लस फाय म्हणजे काय असतं, ए इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर. हे काय आहे, ए साईन ओमेगा टी प्लस फाय इज इक्वल टू एक्स आहे ना, एक्स आहे की नाही, एक्स इज इक्वल टू प्लस और मायनस ए साईन ओमेगा टी प्लस, म्हणजे मी ह्याला रिप्लेस करू शकतो ॲज अ एक्स. बरोबर आहे का. आणि आपण हे सुरुवातीलाच एक्सप्रेशन बघितलं आहे, जो ऑब्जेक्ट SHM फॉलो करत आहे त्या पार्टिकलचं ॲक्सलरेशनची व्हॅल्यू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स असते. बरोबर आहे का. पुन्हा जर का मी याला इन टर्म्स ऑफ एक्स रिप्रेझेंट केलं तर आन्सर भेटतं d²x/dt². ओके, याला इकडं मायनस आहे, इकडे केलं तर काय बने प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 0. बरोबर आहे. अँड हेन्स इट इज द सेकंड ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM. बरोबर आहे का. यावरून आपल्याला काय सांगता येतं की जर काय एखादा युनिवर्समधला कुठलाही ऑब्जेक्ट किंवा कुठलाही पार्टिकल जर काय हे इक्वेशन कोणतं d²x/dt² प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 0 जर फॉलो करत असेल तर तो पार्टिकल किंवा तो ऑब्जेक्ट सिम्पल हार्मोनिक मोशन फॉलो करतोय किंवा एक्झिक्यूट करतोय असं आपण म्हणू शकतो. लक्षात आलं का. तर बघा, ह्या ओव्हरऑल लेक्चर्समध्ये आपण काय काय बघितलं, तर पहिल्यांदा बघितलं आपण की जो एखादा ऑब्जेक्ट मीन पोझिशनपासून टू अँड फ्रो मोशन किंवा ऑसिलेशन करत असेल तर त्या ऑब्जेक्टवरती जो रिस्टोरिंग फोर्स ॲक्ट होतो तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो डिस्प्लेसमेंटच्या. मग तुम्हाला इक्वेशन भेटलं होतं एफ इज इक्वल टू मायनस के एक्स. देन आपण ॲक्सलेरेशनची व्हॅल्यू काढली मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स भेटली. देन आपण वेलॉसिटी डिफाईन केली किंवा डिराईव्ह केली व्ही इज इक्वल टू प्लस और मायनस ओमेगा √a² मायनस x². बरोबर आहे का. ही तीन रिलेशन फोर्स ॲक्सलेरेशन वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू डिस्प्लेसमेंट एक्स आहे. बरोबर आहे का. आणि ही जी काही तीन इक्वेशन्स आहेत एक्स इज इक्वल टू प्लस और मायनस ए साईन ओमेगा टी, एक्स इज इक्वल टू प्लस और मायनस ए कॉस ओमेगा टी, व्ही इज इक्वल टू प्लस और मायनस ए ओमेगा कॉस ओमेगा टी अँड ए इज इक्वल टू मायनस ए ओमेगा स्क्वेअर साईन ओमेगा टी, ही विथ रिस्पेक्ट टू टाईम इंटरवल रँडम एनी टाईम टी असताना पार्टिकलची वेलॉसिटी किती असेल, डिस्प्लेसमेंट किती असेल, ओके, किंवा ॲक्सलरेशन किती असेल हे आपण सांगू शकतो. बरोबर आहे का. आणखीन एक गोष्ट बघा, मी मगाशी ज्या वेळेला हे इक्वेशन डिराईव्ह केलं होतं हे वालं, त्यावेळेला पार्टिकलची जी काही आपण पोझिशन घेणार आहोत किंवा इनिशियल स्टेट ज्यावेळेला मी लिमिट्स पुट केली ना ॲट t इज इक्वल टू 0 एक्स इज इक्वल टू प्लस ए, ज्यावेळेला आपण डिस्प्लेसमेंट डिफाईन करतो इट्स ऑलवेज टेक्स फ्रॉम इट्स स्टेबल ऑर इक्विलिब्रियम पोझिशन, हे विसरायचं नाही. लक्षात आलं का. ओके, ज्या डायरेक्शनला आपण डिस्प्लेसमेंट करतो त्याच्या अपोजिट डायरेक्शनला रिस्टोरिंग फोर्स ॲक्ट होतो आणि ज्या डायरेक्शनला तुमचा फोर्स ॲक्ट होत आहे त्याच डायरेक्शनला हे असेल ना ॲक्सेलरेशन असणार आहे. ठीक आहे. ओके, हे समजलं का बघा सगळ्यांना. ठीक आहे, तर आपण काय करू, तुम्ही एक काम करा, व्हिडिओ पॉज करा, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तुम्हाला कुठली स्टेप समजली नसेल तर कमेंट्समध्ये नक्की विचारा किंवा एखादी स्टेप जमली नाही किंवा एखादी जरी कुठली क्वेरी असेल तरीसुद्धा विचारला तरी चालेल. ठीक आहे. देन आपल्याला आता बघायचं आहे की ॲक्सेलरेशन व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंटच्या मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यूज कुठं असतात. ठीक आहे. ओके, तर आपण हे पहिला इरेज करून घेऊ. ओके, तर बघा फर्स्ट बघा, आपण जर काय एक्स विषयी जर का बोललो, हे तुमचं काय डिस्प्लेसमेंट ओके, याची मिनिमम व्हॅल्यू कुठं असणार आहे. सपोज t इज इक्वल टू 0 असेल तर पार्टिकल मीन पोझिशनला आहे. बरोबर आहे का. आणि मीन पोझिशनला त्या ऑब्जेक्टची एक्सची व्हॅल्यू 0 असेल ना, म्हणजे ॲट t इज इक्वल टू 0 ॲट अ मीन पोझिशन एक्स इज इक्वल टू 0 आणि ही त्याची काय असणार आहे, मीन पोझिशन असणार आहे. बरोबर आहे का. अँड ॲट एक्स्ट्रीम पोझिशन्स ओके, एक्स इज इक्वल टू आयदर प्लस ए असेल किंवा मायनस ए असेल. लक्षात आलं. म्हणजे आपण याला डायरेक्टली डिफाईन करू शकतो.
बरोबर आहे का? ठीक आहे. देन जर का मी व्हेलॉसिटीचा विचार केला असेल, ठीक आहे, व्हेलॉसिटीचा तर बघा व्हेलॉसिटीचं मॅक्झिमम व्हॅल्यू कुठं असेल आणि मिनिमम व्हॅल्यू कुठं असणार आहे. तर बघा आपल्याकडे एक्सप्रेशन आहे v = ± ओमेगा √a² - x². बरोबर आहे का? आपण पहिल्यांदा चेक करू ॲट मीन पोझिशन ओके, दॅट इज ॲट x = 0 v = what. ओके, तर बघा x = 0 v किती असेल चेक करायचं आहे. तर तुम्हाला हे इक्वेशन गिवन आहे किंवा माहीत आहे तुम्हाला. ह्या ठिकाणी x = 0 पुट करा. बघा जर x = 0 पुट केलं तर याचा आन्सर 0 बनतं. a² - 0 a² बनेल. √a² आन्सर काय येतं a येईल ना. त्यामुळं ॲट मीन पोझिशन v मॅक्झिमम असेल आणि त्याची व्हॅल्यू किती असणार आहे ± a ओमेगा असेल. बरोबर आहे. आता बघा इथं मीन पोझिशनला व्हॅल्यू व्हेलॉसिटीची v = ± a ओमेगा असते. बरोबर आहे. देन सेकंड ॲट एक्स्ट्रीम पोझिशन दॅट इज ॲट x = ± a v = what काढायचं आहे. पुन्हा बघा x = +a किंवा -a या इक्वेशनमध्ये पुट करा. x = +a पुट करा, a² - a² आन्सर काय येतं 0. √0 आन्सर 0, 0 × ओमेगा आन्सर 0. त्यामुळं v मिनिमम = 0. हे कुठं आहे तर एक्स्ट्रीम पोझिशनला, म्हणजे दोन्हीही एक्स्ट्रीमला आयदर तो +a असेल किंवा -a असेल v = काय बनतो 0 बनतो. या ठिकाणी मग काय म्हणणार आहे v = 0 बनणार आहे. समजलं का? आणि देन लास्ट फॉर ॲक्सेलरेशन ठीक आहे. ॲक्सेलरेशनचं एक्सप्रेशन a = -ω²x. बरोबर आहे का? ठीक आहे. तर बघा फर्स्ट बघू आपण ॲट अ मीन पोझिशन ओके, दॅट इज ॲट x = 0 a = आपल्याला काढायचं आहे. तर डायरेक्टली ह्या इक्वेशनमध्ये x जर काय तुम्ही 0 पुट केला तर आन्सर काय भेटतं a मिनिमम = 0. कुठं मीन पोझिशनला ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू किती असते a = 0 असते. लक्षात आलं. अँड देन मॅक्झिमम व्हॅल्यू कुठं असते बघू आपण. सेकंड ॲट एक्स्ट्रीम पोझिशन ठीक आहे, दॅट इज ॲट x = ± a ओके, a = काढायचं आहे आपलं. तर बघा a मॅक्झिमम साहजिकच आहे ना, मॅक्झिमम व्हॅल्यू भेटेल. कशी बघा या ठिकाणी या इक्वेशनमध्ये x = +a पुट करा किंवा -a पुट करा तर आन्सर काय भेटतं ± a ओमेगा². हे तुमचं काय असेल मॅक्झिमम ॲक्सेलरेशन ॲट द पॉईंट x = +a और x = -a. किती भेटलं a = +a ओमेगा² आणि इथे किती भेटलं a = -a ओमेगा². बरोबर आहे का? आता या ठिकाणी ॲक्सेलरेशन प्लस आलं आहे आणि ह्या ठिकाणी -a आलं आहे. हे तुम्हाला जर का तुम्ही सिम्पल पेंडुलमचा जर का एखादा एक्सपेरिमेंट बघितला असेल किंवा हाच एक्सपेरिमेंट घ्या स्प्रिंग मासचा, ज्यावेळेला पार्टिकल आपण या पोझिशनपासून रिलीज करतो किंवा एक्स्ट्रीम पोझिशन पास करत असताना ह्या पार्टिकलचं किंवा ह्या ऑब्जेक्टचं जे काही ॲक्सेलरेशन आहे किंवा आपलं जर आपण असं म्हटलं द रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी फ्रॉम इट्स राईट एक्स्ट्रीम पोझिशन टुवर्ड्स स्टेबल इक्विलिब्रियम पोझिशन, तर ते काय होते वाढत जाते, इन्क्रीज होते रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी. त्यामुळे काय होईल ॲक्सेलरेशन या ठिकाणी प्लस असणार आहे. आणि ह्या पोझिशनपासून काय होतं थोडंसं जे काही वेलॉसिटी आहे बघा, वेलॉसिटीमध्ये फक्त चेंज झाला म्हणजे ॲक्सेलरेशन झालं असं नाही. वेलॉसिटी जर काय डिक्रीज होत जरी गेली तरीसुद्धा त्या केसमध्ये आपण ॲक्सेलरेशन डिफाईन करू शकतो. लक्षात आलं? ठीक आहे.
देन आता बघा ह्या व्हॅल्यूज आपण ह्या 3 इक्वेशनवरून फाइंड आउट केलेले आहेत. सिमिलरली तुम्हाला ह्या इक्वेशनचा यूजसुद्धा करता येईल. लक्षात आलं. जसं की बघा आता ही वेलॉसिटीची हे आहे ना, वेलॉसिटी केस आहे. वेलॉसिटी इक्वेशन काय इथं बघा 5वं इक्वेशन. तुम्ही हे मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यूज ह्या इक्वेशनच्या साहाय्याने सांगितलं. सिमिलरली ॲक्सेलरेशनची मिनिमम आणि मॅक्झिमम व्हॅल्यू ह्याच 3 इक्वेशन साहाय्याने सांगितले आहेत. सिमिलरली तुम्ही इक्वेशन 5 आणि इक्वेशन 6च्या साहाय्यानेसुद्धा वेलॉसिटीची मॅक्झिमम व्हॅल्यू आणि मिनिमम व्हॅल्यू, ॲक्सेलरेशनची मॅक्झिमम व्हॅल्यू आणि मिनिमम व्हॅल्यू सांगू शकता. जसं की बघा इक्वेशन काय 5 नंबरचं v = ± a ओमेगा कॉस ओमेगा टी. बरोबर आहे का. मला सांगा कॉसची मॅक्झिमम व्हॅल्यू कुठं असते, किती असते, 1 असते ना. त्यामुळे जर काय मॅक्झिमम व्हॅल्यू जर 1 असेल तर कॉस ओमेगा टी आन्सर बनतं 1 इंटू दिस कॉन्स्टंट. आन्सर किती आहे, ही काय असेल मॅक्झिमम व्हॅल्यू. आन्सर किती आहे, v मॅक्झिमम = ± a ओमेगा. बरोबर आहे का. आणि कॉसची मिनिमम व्हॅल्यू किती असते, 0 असते. जर काय आपण ह्या इक्वेशनमध्ये 0 जर काय इथं पुट केलं 0 तर आन्सर काय भेटतं, 0 भेटतं. ती व्हॅल्यू कुठं असणार आहे, दोन्ही एक्स्ट्रीमला. ती किती भेटते व्हॅल्यू, 0 भेटते. सिमिलरली ॲक्सेलरेशन जर का तुम्हाला डायरेक्टली काढायचं असेल तर आन्सर इक्वेशन पहिला बघा a = -a ओमेगा² साइन ओमेगा टी. ओके. आपल्याला माहिती आहे साईनची मॅक्झिमम व्हॅल्यू किती आहे, 1 आहे ना. जर साइन ओमेगा टी किंवा साइन थिटाची व्हॅल्यू जर का मॅक्झिममला 1 येत असेल, 1 इंटू धिस कॉन्स्टंट, म्हणजे आन्सर किती येणार आहे, a = ± a ओमेगा² येईल. बरोबर आहे का. आणि जर काय साइन ओमेगा टी किंवा साइन थिटा जर का आपण 0 कन्सिडर केला तर डायरेक्टली आन्सर काय भेटतं, डायरेक्टली आन्सर भेटतं 0. त्याने ॲक्सेलरेशन मिनिमम कुठं असतं, बरोबर मीन पोझिशनला. बरोबर आहे का. साइन ओमेगा टी समजलं. ठीक आहे. थोडंसं व्यवस्थित दिसत नसेल तर बघा किंवा व्हिडिओ व्यवस्थित पॉज करून तुम्ही लिहून जरी घेतला तर चालेल. ठीक आहे. -a ओमेगा² साइन ओमेगा टी + 5. बरोबर आहे. ठीक आहे. अशा पद्धतीनं आपण सिम्पल हार्मोनिक मोशनच्या केसमधली 6 महत्त्वाची इक्वेशन्स किंवा एक्सप्रेशन्स ऑर रिलेशन्स बिटवीन नंबर ऑफ फिजिकल क्वांटिटीज डिराईव्ह केलेत. त्याचं फिजिकल इंटरप्रिटेशन्स बघितलेत. ओके. डिस्प्लेसमेंट किंवा वेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशनच्या मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यूज कुठं असतात आणि त्या इक्वेशन साईन आपण कशा काढायच्या त्या सगळ्या बघितलेल्या. ठीक आहे. तर बघा आपण पुढच्या लेक्चर्समध्ये सिम्पल हार्मोनिक मोशनच्या केसमध्ये जे आपला टाईम पिरियड डिफाईन करायचा असतो, ओके, त्याचं डेरिवेशन काय आहे किंवा एनर्जी इन SHM काय असणार आहे. बरोबर आहे का. त्याचबरोबर जी एनर्जी आहे, टोटल एनर्जी ऑफ SHM किंवा द पार्टिकल परफॉर्मिंग सिम्पल हार्मोनिक मोशन, त्या केसमध्ये जी काय त्या पार्टिकलची टोटल एनर्जी आहे, इट इज द सम ऑफ कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी. आणि ती कायनेटिक एनर्जी आणि ती पोटेन्शियल एनर्जी मॅक्झिमम आणि मिनिमम कुठे असेल, ओके, ते आपल्या त्या एक्सप्रेशनच्या थ्रू आपल्याला डिटरमाइन किंवा डिफाईन करायचं आहे. ठीक आहे. आता बघा डिस्प्लेसमेंट किंवा ॲम्प्लिट्यूड, मगापासून जो वर्ड्स मी यूज करतो आहे, ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय, मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ अ ऑब्जेक्ट फ्रॉम इट्स मेन पोझिशन इज नथिंग बट ॲम्प्लिट्यूड. लक्षात आलं का. ठीक आहे. तर बघा ही जी काय डायग्राम आहे, ही डायग्राम ही नीट व्यवस्थित लक्षात ठेवा ह्या चॅप्टरसाठी. ठीक आहे. व्यवस्थित डायग्राम काढून घ्या. ओके. एक वेळ व्हिडिओ पॉज करा. कुठली टर्म किंवा कुठली स्टेप समजली नसेल तर विचारा ते. ठीक आहे. भेटू आपण पुढच्या लेक्चरमध्ये एनर्जी ऑफ SHM आणि टाईम पिरियडची कन्सेप्ट घेऊ. ठीक आहे. तोपर्यंत स्टडी करत राहा. ओके. जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. आपण जे 11-12चा जो का सिलेबस आहे तो कंटिन्युअसली आपण लवकरात लवकर कवर करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. तुमच्या कमेंट्सची, तुमच्या क्वेश्चनची आणि तुमच्या क्युरियासिटीची मी कमेंट्समध्ये वाट पाहतो. तोपर्यंत स्टडी करत राहा. स्टे ट्यून विथ आवर ब्युटिफुल चॅनल युनिवर्स ऑफ मायक्रोफिजिक्स. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू.